सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर विभागात वर्ग केल्याच्या निषेधार्थ इस्लामपूर तहसील कार्यालयावर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीनं निषेध नोंदवत निवेदन देण्यात आलं। सामाजिक न्याय विभागाचा राखीव असणारा निधी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थ मंत्रालयानं लाडकी बहीण योजना आणि अन्य योजना करता वळविल्याच्या निषेधार्थ इस्लामपूर तहसील कार्यालयावर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जमीन हक्क परिषदेचे राज्याध्यक्ष अशोक वायदंडे, सतीश लोंढे, जिल्हाध्यक्ष कबीर चव्हाण, शंभू बल्लाळ, एकनाथ चव्हाण आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जो मागासवर्गीय समाजासाठी येणारा निधी हा लाडक्या बहिणीकडे वळवलाय। लक्षात घ्या, 7,000 कोटीचा निधी अजित पवार यांनी मागासवर्गीयांचं नुकसान करून हा निधी लाडक्या बहिणीसाठी हा वाटप केलाय। लक्षात घ्या, गेल्या 1 वर्षापासून मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक स्कॉलरशिप मिळालं नाही। लक्षात घ्या, महामंडळाला निधी मिळाला नाही, मागासवर्गीयांच्या घरकुलांचे हप्ते अजून मिळाले नाहीत। अशा अनेक योजना या मागासवर्गीय समाज कल्याणच्या विभागामधून दिल्या जातात। या समाज कल्याणातून दिल्या जाणाऱ्या व्यवसायांना सुद्धा फायली पडून आहेत। हा सगळा निधी यांनी बाजूला केलाय। लक्षात घ्या, म्हणून साठी अजित पवार हे जातीवादी आहे। लक्षात घ्या, यांनी मागासवर्गीय नोकर भरतीतले बढती सुद्धा रोखली। लक्षात घ्या, मागासवर्गीय महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळाचा भ्रष्टाचार अजित पवार उपमुख्यमंत्री असताना झालाय। लक्षात घ्या, आणि आज सुद्धा 7,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी करून हा निधी इतर वळवलाय। लक्षात घ्या, म्हणून साठी मागासवर्गीय हे सरकार जातीवादी आहे। लक्षात घ्या, हे देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील आणि अजित पवार हे फक्त दाखवण्याचे नाटकं करतायत। लक्षात घ्या, आणि अशा या अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री आणि या 2 उपमुख्यमंत्र्यांचा आज आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आपण निषेध करतोय। लक्षात घ्या, कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच डीपीआय पक्षाच्या वतीने एक वातावरण तयार केलेलं आहे की जे मागासवर्गीय एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, एनटी असतील, या सगळ्या मागासवर्गीयांचा निधी यांनी पळवलाय। लक्षात घ्या, जोपर्यंत हा निधी मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू झालंय। NTV न्यूज मराठी, सांगली।